छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या उमेदवारानं ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं अनेक प्रश्नांना उधाण आलं. मात्र याच बाबतचं स्पष्टीकरण उमेदवार असलेल्या देवयानी डोणगावकर यांचे पती कृष्णा डोणगावकर यांनी आता दिलंय. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज देण्याचा निर्णय झाला होता. त्याचवेळी आपण एक पर्यायी उमेदवार तयार ठेवा अशी विनंती अंबादास दानवे यांना केली होती. आता पक्षाकडे विनंती करूनच अर्ज मागे घेतला अशी माहिती देवयानी डोणगावकरांचे पती कृष्णा डोणगावकरांनी दिली. आपल्यावर दबाव टाकण्यासाठी भाजपनं नोटीस पाठवल्याचा दावाही त्यांनी केलाय. देवयानी डोणगावकर या छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यानं त्या ठिकाणी मवियाला अपक्षाला पाठिंबा द्यावा लागलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालनामधून ऐनवेळी ठाकरेंच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली. देवयानी डोणगावकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र त्याची कुणकुण आधीच लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे यांचा एक अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गणेश लोखंडे हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेचे सर्व मुख्य नेत्यांनी मला पूर्वीच फॉर्म भरून ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं व माझा बी फॉर्ममध्ये माझं नाव पण टाकण्यात आलेलं होतं. आणि पक्षाने मला आता जर आदेश दिला तर मी नक्की लढणार आणि जितणार पण. आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली. पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा. मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार आणि जितणार. ऐनवेळी माघार घेणं म्हणजे हा चर्चेचा विषय. हो, आता त्यांचं काय वैयक्तिक काय कारण आहे काय माहिती, आता ते मला सांगता येणार नाही त्यांचं. पण त्यांनी घेतलं, त्यांची वैयक्तिक काही अडचण असेल त्याच्यामुळे त्यांनी वापस घेतलं. हो, वरिष्ठांनी सांगितलेलं होतं, नेत्यांनी सांगितलेलं होतं का फॉर्म ठेवायचा. वरिष्ठांचा जर आदेश आला असता तर मी फॉर्म वापस घेतला असता त्यांचा जर कंटिन्यू असतं तर. वरिष्ठांनी आता मला लढायचं सांगितलेलं आहे, मी लढणार. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार हो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला आदेश आलेला आहे तर मला लढायचं. म्हणजे असं काही होऊ शकतं म्हणून खबरदारी म्हणून 2 फॉर्म. तर पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळं मी भरून ठेवला. पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भरून ठेवायचं, मी भरून ठेवला. आता पक्षाने सांगितलं लढायचं, मी लढणार. माध्यमांशी बोलताना कृष्णा डोणगावकर म्हणाले, अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्या पत्नीचे फोटो मागितले. तेव्हाच एक पर्याय उमेदवार तयार ठेवा असं त्यांना सांगितलं होतं. बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून आमचे 2 उमेदवार होते. ही निवडणूक खर्चिक होती, लढण्यात काही फायदा नव्हता. या निवडणुकीचा निकाल आधीच लक्षात आला होता. काही जमणार नाही यामध्ये शिंदे यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र मदत मिळाली नाही. सुरुवातीलाच ज्यावेळेस उमेदवारी आमची जाहीर केली, अंबादास दानवेंनी मला माझ्या मिसेसचा फोटो मागवला आणि मी तो देत असतानाच सांगितलं की मी पाठवतोय, परंतु पर्यायी उमेदवार तुम्ही भरून ठेवा. माझ्या नावावरती एक झालं असतं की मला थोडंसं शिंदेच्या गटातली जी मतं आहेत ती मला मिळतील असं माझ्या अपेक्षित होतं. कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान माझे असे प्रयत्न होते की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून ह्या जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य पूर्वीपासून होतं तर ते कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. तर मला अशी खात्री होती की ते मला प्रत्यक्ष मदत करतील. परंतु त्यांचं काल परवापासून ज्या पद्धतीनं पॅचअप चालू आहे त्यांची मदत या ठिकाणी मिळण्याची शक्यता दुरापास्त झालेली आहे. आणि असं ही फक्त निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून आमचे 2 फॉर्म्स होते. तर ते 2 फॉर्मपैकी निवडणुकीची शक्यता, आता एकंदरीत सगळी निवडणूक जर आपण पाहिली तर ही खर्चिक निवडणूक होती आणि त्याच्यातनं काही निघत असेल निकाल तरच ती निवडणूक लढण्यात अर्थ होता. ज्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली किंवा जाहीर केली पक्षाने, त्याच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यात आणि तिथं मी आणि माझी पत्नी दोघंही संचालक आहेत. मी सहकारात काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून जे माझे म्हणजे पक्के माझे जिथं मी काम करतो सहकारात, जिथं मी ऑलरेडी संचालक म्हणून काम करतो, ती निवडणूक माझ्या दृष्टीने महत्वाची. ह्या निवडणुकीचा निकाल तसंही आता या काल परवाच्या 2-3 दिवसाच्या याच्यावरून लक्षात आलं होतं की हे काही जमण्यासारखं नाही. तर मी अंबादास दानवेंना हे कानावर घातलं की हा सगळा असा प्रकार शिंदेच्या पक्षाकडनं मला काही रिस्पॉन्स. मी काल परवापर्यंत त्यांना भेटून त्यांची मदत मागण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्याकडनं तो काही प्रतिसाद मला मिळाला नाही. आता त्यांचं युती, आता वरतून काय त्यांचं प्रेशर आहे कसं आहे सगळ्या पद्धतीने. आता रावसाहेब दानवेंचं तुम्ही स्टेटमेंट वाचलं असेल अंबादास यांच्याबद्दल, अब्दुल सत्तारांबद्दल.
तर ते सगळं प्रेशराईज करून त्यांनी हे सगळं केलंय. मलाही माझ्या कारखान्याला आज मला नोटीस मिळाली 79ची माझं संचालक मंडळ बरखास्त करायची. 1 तारखेच्या आउटवर्डमध्ये प्रादेशिक सहसंचालक साखर नीती काढली, ती 1 तारखेला नसेल काढली, 2-3 तारखेला काढली आणि मला ती आज मिळाली. म्हणजे माझं संचालक मंडळ बरखास्त करायचं. ठीक आहे, मी त्याला काही घाबरत नाही. कोर्टातनं जाऊन मी त्या गोष्टी केल्या असत्या, आम्ही काही चुकीचं काही काम केलेलं नाहीये. परंतु माझी जिल्हा बँकेची निवडणूक आणि या सगळ्या याच्यातलं चित्र पाहता आमच्याकडे ऑलरेडी सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होता, तर ही निवडणूक बिनविरोध तशी होणार नाहीये. तर उगा आहे तेही घालवायचं आणि दुर्लक्ष होईल ह्या हिशोबाने मी जिल्हा बँकेची निवडणूक आणि साखर कारखान्याचं हे सगळं याच्यातनं मी हा निर्णय घेतला की आपण थांबून जाऊ. हे करण्यापूर्वी मी श्रेष्ठींच्या नोटीस दिली कारखान्याची भाजपने. हो, नोटीस तर तो त्यांचा प्रकारच, तो दबाव टाकण्यासाठी ती नोटीस दिली आहे. तर मला 100% पण त्यांच्या दबावाला मी काही भीक घालत नाही. असे मी ते आम्ही काही चूक केलंच नाही तर त्याची उत्तरं देऊ. पण त्यांचा तो टायमिंग जो आहे तो दबाव टाकण्याच्या प्रकाराचाच तो टायमिंग आहे. माघार का घेतली? माघार माझे त्या दबावाला भिवून नाही मी माघार घेतली. मला माझी जिल्हा बँकेची निवडणूक आहे. मला, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही संचालक त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही सहकारात काम करणारी माणसं आहेत. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि मला जिल्हा बँकची निवडणूक ही महत्वाची आहे. माझ्या कुटुंबातले सदस्य गेल्या 30-40 वर्षापासून त्या जिल्हा बँकेत काम करतात आणि म्हणून मग दोन्ही निवडणुका मला एका वेळेस लढणं शक्य नव्हतं. म्हणून मी विनंती केली की आपला पर्यायी जो उमेदवार आहे लोखंडे त्यांचा फॉर्म ठेवा, माझा विड्रॉ करून घ्या. निवडणुकीचा निकाल कसाही झाला तरी तो एकच लागणार आहे. म्हणून मी तशी विनंती केली, त्यांच्या कानावर घातलं आणि माझा फॉर्म पत्नीचा मी विड्रॉ करून घेतला. शिंदेच्या शिवसेनेची जी मतं मला मिळणार होती ती एकंदरीत ते काल परवापासून जी काही एक्सरसाइज त्यांची चालू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आणि तुम्ही पाहिलं असेल रावसाहेब दानवेंनी सरळ ऐश्वर्य टिकवायचं असेल तर असं तसं करून चालणार नाही, अशा प्रकारचा दम जर ते विद्यमान आमदारांना देत असतील तर ते काय ज्या निवडणुकीचं काही निकाल नीटनेटका ते एकंदरीत त्या सगळ्या माझे प्रत्येकाशी संबंधित जालना जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी. परंतु गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची मुंबईला जी 3.5 तासाची बैठक झाली त्याच्यानंतर त्यांचं जे काही रिस्पॉन्स आहे तो काही नीटनेटका नाहीये आणि म्हणून मग ती पण निवडणूक घालवायची, जिल्हा बँकेची पण निवडणुकीत दुर्लक्ष करायचं, असं दुहेरी आम्ही अडचणीतले लोक आहोत, 2-2 निवडणुका नाही लढू शकत. म्हणून मी निर्णय घेतला की आपण विधान परिषदेला थांबून घेतलं पाहिजे आणि जिल्हा बँकेवर लक्ष केंद्रित करून आता तिथंही अतुल साहेबांसारखा एवढा मोठा माणूस स्वतः जिल्हा बँक निवडणूक लढवतायत म्हणजे या जिल्ह्यात केव्हा एकंदरीतच भारतीय जनता पार्टीला कोणाला जिवंत ठेवायचंच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. मलाही दमबाजी करण्याचा प्रयत्न केलाय, मलाही नोटीस पाठवली आहे. त्यांच्या नोटीसला मी काही भीक घालत नाही, मी त्याची उत्तर देईल. मी काही चुकीचं केलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याचं काही घेणं नाही. एकूणच मुंबईत झालेल्या शिंदे यांच्या शिवसेनेतील बैठकी, त्यानंतर सत्तार यांची दूर झालेली नाराजी आणि आता मविया उमेदवाराची माघार यामुळे नक्कीच भाजपचा मार्ग सुकर झालाय.